तो हे आहे आमचं कॉलेज. तिथं मॅमने ना आम्हाला कॉलेजचं टायमिंग सांगितलं. भाई साहेब, टायमिंग बघून माझं डोकं हल्लं. भाई कुठे गेलं? फक्त 1440 रुपये. 1440 रुपये झाले. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलाच असाल की मी पुण्याला आलोय. तर मी पुण्याला का आलोय? कारण माझं सिडॅक मध्ये ऍडमिशन झालंय आणि आज त्या कॉलेजमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. ज्यांना माहित नाही ना सिडॅक काय आहे, त्यांना मी थोडक्यात सांगतो. सिडॅक एक कोर्स आहे. त्या कोर्स मध्ये त्यांनी आपल्याला सगळा सिलेबस परत शिकवतात. जो इंजिनिअरिंगचा असतो ना, तो सगळा सिलेबस 6 महिन्यात त्यांनी शिकवतात आणि 6 मंथ मध्ये त्यांचे परत प्लेसमेंट सुरू होतात. आणि प्लेसमेंट्स मध्ये प्रत्येकांना 20 कॉल्स असतात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकांना 20 इंटरव्ह्यू द्यायला येतात. आणि सिडॅक मध्ये ऍडमिशन घ्यायच्या आधी आपल्याला एक एक्झाम द्यावी लागते. जसं आपण सीईटी ला JEE ला देतो ना, तशीच या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावा म्हणून एक एक्झाम द्यावी लागते. ऑनलाईन एक्झाम असते ती. सो सध्या आता मला जायचं आहे. मला आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. माझे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे तयार आहेत. सो चला आता आपण जाऊया. माझा रूममेट गेलाय पुढं, त्याला थोडं झेरॉक्स काढायचे होते. तो हे आहे आमचं कॉलेज. इथे थोडे झाड आहे म्हणून बिल्डिंग दिसेना, पण इथून तुम्ही बघू शकता. सो गाइस, कॉलेजमध्ये एंट्री केलेलो आहे आणि सध्या वारं खूप आले. सो गाइस, मी कॉलेजमधून आले रूमवर आणि माझं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालंय. पण गाइस, तिथं मॅमने ना आम्हाला कॉलेजचं टायमिंग सांगितलं. भाई साहेब, टायमिंग बघून माझं डोकं हल्लं. भाई मी जेव्हापासून ते टायमिंग ऐकलं ना, तेव्हापासून एकच गोष्ट माझ्या डोक्यात चालू आहे. युट्यूब चॅनलला मी व्हिडिओ कधी टाकू आल्यापासून, जेव्हापासून ते मॅमने सांगितलं तेव्हापासून तेच चालू आहे माझ्या डोक्यात. भाई साहेब, म्हणजे तुम्हाला आता मी कॉलेजचं टायमिंग सांगतो. कॉलेजचं टायमिंग आहे सकाळी 7 ते रात्री 9:30 किंवा 10. भाई आता मी फुल डे पॅक आहे. मी काय टाकू युट्यूबला? आता मला हा प्रश्न पडलाय. पण गाइस, काय पण असू दे, मी माझं युट्यूब चॅनल सुरू ठेवणार. काही ना काहीतरी अपलोड करत राहा. इव्हन मी शॉर्ट्स अपलोड करत राहीन. इथून पुढे 6 महिने माझं असंच जाणार आहे. सो मी काही ना काहीतरी करेन. लॉंग व्हिडिओसाठी पण मी ट्राय करेन, कारण संडेचा वेळ तर आहेच माझ्याकडे. अजून मी जेवायला तर गेलो नाही. माझ्या रूममेटचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजून झालं नाही. सो तो बोलला की माझं होऊ दे, मग आपण दोघं जाऊया जेवायला. तो मला कॉल करतो बोलला. सो आता वाजले दुपारचे 2 आणि जेवण करून आलोय. जेवायला भेंडी होती, भेंड्याने वरण होतं. मी तुम्हाला दाखवलं नाही. रोज तुम्हाला तेच मी काय दाखवू ना. परत तुम्हाला पण कंटाळा येईल की तेच. मग कसं आहे माहितीये काय, विचार करायला लागतो. म्हणजे एक व्हिडिओ बनवताना ना, तुम्हाला काय आवडेल ते विचार करायला लागतंय. सारखं तेच माझ्या माइंड मध्ये चालत असते की तुम्हाला काय दाखवायचं, काय इंटरेस्टिंग होणार, काय होणार. सो असं व्हिडिओ करायचं सोपं तर गोष्ट नाही आहे. कायम काय ना काय तर नवीन विचार करायला लागतोय. सगळं आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि दुपारी माझं थोडं एडिटिंग वर्क होतं, क्लायंटचं वर्क होतं. सो मी ते गेलो, ब्लॉग एडिट केलं, तोही अपलोड केला. पण आता मी म्हणालो की थोडं बाहेर जाऊया फिरायला. पण सध्या पाऊस पडतोय आणि आज मी कंटेंट पण जास्त शूट केला नाही. कसं, जेव्हा मी घरी होतो ना, त्यावेळी माझी फॅमिली होती. मी माझ्या फॅमिलीला दाखवत होतो. मी काही ना काहीतरी दाखवत होतो. मी बाहेर जात होतो, फ्रेंड्ससोबत होतो. पण इथं काय, सध्या मी PGला आहे आणि मी आणि माझा रूममेट, आणि तो पण सध्या झोपलेला आहे आणि सध्या पाऊस पण आलाय. सो काय करायचं मला आता? कंटेंट तुम्हीच सांगा गाईज, मी आता काय करू इथं. पण मी ट्राय करेन की माझं ब्लॉगिंग चॅनल सुरू राहील. फॅमिलीला सोडून बाहेर राहणं सोपी गोष्ट नाही आहे. बाहेर आल्यानंतर खूप स्ट्रगल असतात. तो तुम्हाला सारखं तुमच्या फॅमिलीची आठवण येत राहील. तुम्ही सारखं त्यांना कॉल लावता, आज मी हे केलो, ते केलो, सकाळी उठलो, मी कॉलेजला गेलो, किंवा सकाळी हे केलो, रात्री परत तुम्ही कॉल लावता की मी आज दिवसभर हे केलो. सो हे सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा बाहेर येताय ना, त्यावेळी हे सगळ्या गोष्टी होत असतात. सो गाइस, सध्या पाऊस गेलेला आहे आणि हा व्ह्यू किती छान आहे. हाय गाइस, दिस इज अनदर डे. तर आता मी सकाळी DMartला चाललोय. थोडं खरेदी करायची होती. सो जायच्या अगोदर आम्ही थोडं नाश्ता करणार आहे. आजचं वातावरण तर चांगलंच आहे. थोडं हलका पाऊस आलाय. सो काय, DMart मध्ये आलेलो आहे. सो काय, थोडीफार आमची शॉपिंग चालू आहे. इथं आम्ही एवढं सामान घेतलं आतापर्यंत आणि आता आम्ही फरसाणं ओळखतोय. सापडलं फरसाणं. सो आलू भुजिया घेतलो आता. हे आलू भुजिया भाई सगळ्यांना फेवरेट असते, सगळ्यांना आवडते. विम जेल बस होते धुवायला. तो काय, बऱ्यापैकी शॉपिंग झाली आमची. थोडं आता फिरालोय आणि काय आठवते काय आणि काय लागते काय. गाइस, एवढं मला सामान झाले आमचं. हे आमचं बिल आहे. बिल बाहेर गेल्यावर दाखवतो बिल तुम्हाला. तो DMart मधून आलेलो आहे आणि तुम्हाला बिल दाखवतो आमचं. बिल दाखव रे. बिल कुठे गेलं? फक्त 1440 रुपये. 1440 रुपये झाले. सो आम्ही आता बसचा वेट करतोय. 109 नंबरची बस असते. गाइस, जर तुम्हाला आम्हाला भेटायला यायचं असेल ना, तर काय करा, DMartच्या बरोबर समोर बस स्टॉप आहे. बस स्टॉपपासून 110 नंबरची बस पकडा. पंचवटीला या. हो गाइस, BMW गाइस,
BMW. हा तर मी म्हणालतो 110 नंबरची बस पकडा, पंचवटीला या आणि तिथून आम्हाला सिडॅकला रोड आहे आज. हा तिथून सिटेकला रोड आहे आणि तिथं येऊन आम्हाला भेटा. सगळ्या डिमांडमधून आलेलो आहे आणि आलेलं काय झालं माहिती आहे का, त्या साईडला एक जी रूम आहे ना 10,000 वाली, जे मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलो. सो त्या रूममध्ये काय झालं की तिथं आत्ता एकटा राहायला आलाय आणि मी त्याची खुर्ची घेऊन आलतो 2 दिवस. कारण प्रत्येकाच्या रूममध्ये एकच खुर्ची आहे, आमच्या पण रूममध्ये एकच खुर्ची आहे, तो आत्ता तो वापरतोय. आणि मला पण खुर्ची पाहिजे होती, सो मी तिथून आणलेलं, पण तो आत्ता आलाय, सो मी त्याला आत्ता देऊन आलो खुर्ची. सो बघूया आता इथून पुढं लॅपटॉप कसं वापरायचा इथून पुढं. मला काय वाटतंय हा बेड पुढं घेऊनच ना काम चालवायला पाहिजे. सो ठीक आहे, बघू कसं काय ॲडजस्ट होते. सगळ्यात आता मी जेवायला निघालोय. गाईज जर तुमच्या इथं पण असं गेट असेल ना, जर बंद करा. हां जर असं गेट असेल तुमच्या इथं पण, तर ते बंद करत जावा, कारण बाकीच्या लोकांना त्रास होतो. सो गाईज काल आणि आज 2 दिवस असं झालं की ते खालची माणसं वर आले आमच्या इथं आणि सांगितले दरवाजा तुम्ही ओपन ठेवला. तो म्हणजे आम्ही कायम बंदच करतो, पण बाकीचे जे असेल ना त्यांनी ओपन ठेवलेला. सो हा व्लॉग आपण इथे एंड करूया. हा व्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे थोडंफार माझे ब्लॉग सध्या बोर व्हायला, कारण माझी फॅमिली नाही आहे किंवा असं इंटरेस्टिंग पार्ट काही ना, जे माझे लाईफ आहे तेच मी शेअर करावलं आहे. पण हा गाईज कीप सपोर्टिंग आणि हा ब्लॉग आपण इथे एंड करूया. सो बाय गाईज.